सावंतवाडीतील मदरशामध्ये अनाथ मुलांना अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नितेश राणेंकडून मारहाण प्रकरणाची गंभीर दखल, आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईमध्ये निवड, प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव। सर्वानुमते सुनेत्रा पवार यांचीच निवड होण्याची शक्यता। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। विमान अपघाताचा विषय गांभीर्याने घ्यायला हवा, झारखंडमधील विमान अपघाताची ही चौकशी करा, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषदेतून मागणी। भाजपची विरोधी पक्षनेते संदर्भात नवी खेळी, राज्यसभा बिनविरोध झाली तर विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता निवडणार, काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या निवडीची शक्यता। महाराष्ट्रामध्ये 54,000 पेक्षा जास्त मुली गर्भातच मारल्या, राज्यातील 24 जिल्ह्यांमधला धक्कादायक प्रकार समोर, लेक नकोशी या प्रकरणावरून आमदार मांडणार लक्षवेधी। ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला, भाजप आमदार निरंजन डावखर यांची विधान परिषदेत लक्षवेधी, मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइम बाबत होणार चर्चा। नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी कोण? स्थायी समिती सभापती पदावरून महायुतीत कलह, राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणे यांची माघार नाही। राज्यसभा निवडणुकीबाबत वर्षावर पार पडली महत्त्वाची बैठक, तावडे, आठवले, रहाटकर यांच्या नावांवर चर्चा, 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं होणार जाहीर। शरद पवार यांची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, 3 दिवसांच्या उपचारानंतर पवारांना विश्रांतीचा सल्ला। आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, मुंबईकरांचं बजेटकडे डोळे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुलढाणा आणि नागपूरच्या दौऱ्यावर, शेगावमध्ये गजानन महाराजांचं घेणार दर्शन। संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होळीनंतरच, महापौर समीर राजूरकर यांनी 5 तारखेला विशेष सभेचं केलं आयोजन। किसान सभा, कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, राज्य सरकारकडून आंदोलक शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण, दुपारी 4 वाजता मुंबईत होणार बैठक। एशियाटिक सोसायटीची निवडणूक 14 मार्चला, कुमार केतकर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यामध्ये अध्यक्षपदाची लढत। नाशिकच्या दिंडोरीत एसीबीची मोठी कारवाई, रासेगावची सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना अटक, उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी लाच। नागपूरच्या महाल परिसरात तरुणांचा धुमाकूळ, एक्स गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाशी मैत्री केली, त्यावरून वाद, रागातून टोळक्यांनी गाड्यांची केली तोडफोड। जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण, जळगावमधल्या आव्हाणे शिवारात ही घटना। संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे पिकांचं नुकसान, निसर्गाच्या बदलत्या चक्राचा 37,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा आणि द्राक्ष बागांनाही फटका।